ज्या दरोड्यामध्ये पोलिसांवर सहभागाचा आरोप आहे त्याच गुन्ह्यामधल्या दरोडेखोराचा एन्काउंटर करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या दरोड्यामधल्या आरोपीचा एन्काउंटर झालाय। उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर 14 मेच्या पहाटे दरोडा पडला होता। दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पोलीस सहभागी असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला होता। छत्रपती संभाजीनगरमधल्या बहुचर्चित दरोड्यातल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर 14 मेच्या पहाटे दरोडा पडला होता। या गुन्ह्यात एन्काउंटर झालेला अमोल खोतकर सहभागी होता। दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदीची लूट झाली होती। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाटांनीच या गुन्ह्यात पोलीसच सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता। मला असंही काही वेळेला असं जाणवलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। पोलिसांनी तब्बल 10 दिवसानंतर 5 आरोपींना अटक केली, पण मुख्य सूत्रधार अमोल खोतकर फरार होता। पण दरोड्याच्या 12व्या दिवशी अमोल खोतकरचा थेट एन्काउंटर झाला। पोलिसांच्या माहितीनुसार सर्च ऑपरेशन दरम्यान अमोल खोतकरनं एपीआय गच्चे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। अमोल खोतकरनं पोलिसांवर गोळीबारही केला, त्यामुळे पोलिसांनीही अमोल खोतकरच्या दिशेनं गोळीबार केला। या गोळीबारात अमोल खोतकर जखमी झाला, पण उपचारादरम्यान खोतकरचा मृत्यू झाला। अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड पण होती आफिसा उर्फ खुशी नावाची। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। ज्या दरोड्याच्या प्रकरणात पोलीसच सहभागी असल्याचे आरोप झाले त्याच प्रकरणात दरोड्याच्या गुन्ह्यातल्या मुख्य आरोपीचा एन्काउंटर झाला। पोलिसांनी काही मुद्देमाल जप्त केला असला तरी लुटीतलं संपूर्ण 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी नेमकी कुठे आहे असा प्रश्न निर्माण झालाय। सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे जो फिर्यादींनी आयडेंटिफाय केलेला आहे। त्याच्यामध्ये गाडी सध्या सील केलेली आहे, कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे। तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल। दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीसच सहभागी होत असल्याचे आरोप शिरसाटांनी केले होते। पोलीस उपायुक्तांनी मात्र या प्रकरणावर बोलणं टाळलंय। या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या स्टेटमेंट बद्दल अगदी दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होतं। नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना नाही। मृत अमोल खोतकरच्या कुटुंबानं मात्र पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी खोतकर कुटुंबानं केली आहे। आम्हाला सीबीआयला केस दाखल करायची, सीबीआय चेक करीन कोण होतं, काय झालं, कोणती चोरी झाली, काय झालं, कोण मारलं आणि काय केलं। तर गुन्हेगाराला आम्ही चौकशी करणार, आम्ही न्याय मागणार, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। हमको न्याय होणार। इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं तर किती गोळ्या लागल्या हे आम्हाला माहीत होईल। हां, आणि इतक्या गोळ्या छातीवर कसं का मारल्या? न्यायाधीश आहे, न्याय आहे, सरकार आहे, सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवा। ते त्याला जेलात टाकतील, मारून टाकतील। तुम्ही का मारताय? तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं। मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे। पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे। मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवा आहे।